या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. राज्यातील पोलीस ठाण्यातील अंशकालीन रोजंदारी सफाई कर्मचाऱ्यांना शासनाच्या अधिसूचनेनुसार कायम करावं अशी मागणी कोल्हापूर जिल्हा अंशकालीन कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत येत्या 15 दिवसात कार्यवाही करावी, अन्यथा मंत्रालयात मोर्चा काढला जाईल असा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील विविध पोलीस ठाण्यातील आस्थापनेवर गेल्या अनेक वर्षापासून 1800 पोलीस अंशकालीन सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. कोल्हापूरमध्ये 140च्या आसपास आहेत. शासनाच्या 27 जानेवारी 2017च्या अधिसूचनेनुसार या कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय थकबाकीसह किमान वेतन अदा करण्याबाबत आणि कायमस्वरूपी करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. मात्र याबाबतची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही. या प्रकरणी या कर्मचाऱ्यांच्या वतीने नागपूर इथं पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी 15 दिवसात याबाबतची कार्यवाही करण्यात येईल असं सांगण्यात आलं. दरम्यान श्रमिक संघटनेच्या पाठपुराव्यामुळे अंशकालीन सफाई कामगार यांचा विषय अहिल्यानगर श्रीरामपूरचे आमदार हेमंत अवले यांनी हिवाळी अधिवेशनात मांडला. कॅन्सल कराव्यात असं राज्य सरकारने केंद्र सरकारकडे सांगावं ही मी आपल्या माध्यमातून विनंती करतो. अध्यक्ष महोदय, राज्यातल्या विविध पोलीस स्टेशनमध्ये कंत्राटी पद्धतीने अंशकाल सफाई कर्मचारी आहेत. मी हा मुद्दा मागच्या 2-3 वेळा पण मांडलेला आहे. मागच्या हिवाळी अधिवेशनात पण 2024च्या औचित्याच्या मुद्द्यामध्ये हा मुद्दा मांडलेला अध्यक्ष महोदय. आणि त्यावेळेस माननीय गृहराज्यमंत्री शहर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 7/8/2025 रोजी बैठक संपन्न झाली, परंतु अद्यापपर्यंत त्यांना कुठलाही न्याय मिळालेला नाही. आपल्या माध्यमातून विनंती आहे की हे अंशकालीन सफाई कर्मचारी जे पोलीस स्टेशनमध्ये त्यांना न्याय मिळावा. अध्यक्ष महोदय, सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की माननीय तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा आता विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस जी असतील, यांनी महिलांसाठी 1,500 रुपये द्यायचा चांगला निर्णय घेतलाय. आमची विनंती की तो 2100 रुपये केला पाहिजेत, कारण तो त्यांचीच घोषणा होती इलेक्शनच्या अगोदर. तर ते एक लवकर करावं. आणि त्याचबरोबर राज्यामध्ये घरगुती काम करणाऱ्या महिला कामगार आहेत, त्यांची संख्या जवळपास 40 लाख आहे. आपण सगळ्यांसाठी मंडळं केली, सगळ्यांसाठी चांगल्या गोष्टी केल्या, कामगारांसाठी केल्या, तर या घरगुती काम करणाऱ्या महिलांसाठी एक महामंडळाची स्थापना करावी, जेणेकरून त्यांना त्याचा लाभ मिळेल. अंशकालीन कर्मचाऱ्यांना कायम करावा अशी मागणी कोल्हापूर जिल्हा पोलीस अंशकालीन कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष संजय माने, उपाध्यक्ष अजित लोहा, चंद्रशेखर मस्के यांनी येत्या 15 दिवसात कार्यवाही न झाल्यास मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिलाय.